नारी शक्ती भाग 2. एक अप्रतिम कथा. शांता आणि बाकीच्या बायका लाकूड तोडून त्यांची मोळी बांधण्यात गर्क होत्या. देशमुखांच्या मालकी हक्काची जंगल व्याप्त जमीन आणि जंगलाच्या भागाची हद्द एका ओघळाने निश्चित झाली होती. डोंगर पायथ्याकडील ओघळखालील भाग हा देशमुखांच्या मालकीचा, तर ओघळाच्या वरील डोंगर व्याप्त भाग हा नवखात्या अंतर्गत येत होता. उन्हाळ्यात ओघळाचं पाणी आटायचं, पण त्याच्यामध्ये असलेला छोटासा झरा मात्र 12 महिने ओला असायचा. त्यातून पाण्याचा कायम उमाळ निघायचा आणि ते पाणी खाली जाऊन एका मोठ्या डबक्यात साठायचं. हेच पाणी जनावरांसाठी उपयोगी पडायचं आणि उमाळ्यातलं पाणी लोक पिण्यासाठीही वापरायचे. शांता आणि तिच्यासोबत असणाऱ्या एका बाईला तहान लागली होती. तिच्यासोबतची ती बाई म्हणजे सगुणा. शांताला बोलली, शांते, अगं इथनं घरी जायचं म्हणलं तर वेळ लागल. मला तर लय तहान लागली. आपण झऱ्यावर जाऊन पाणी पिऊन यायचं का? शांतालाही तहान लागलीच होती. ती तिचं बोलणं ऐकून बोलली, अगं मला बी तहान लागली, पण आता गेलो तर उशीर व्हायला घरी जाया. आणि आपण आणलेलं बाटल्या भरून ते पाणी संपलं होय? होय तर दुपारीच संपले की. सगुणा. आता शांतालाही तहान सहन होत नव्हती, म्हणून ती पण पाणी प्यायला जायला तयार होते. तशा अजून 2-3 जणीही त्यांच्यासोबत निघतात. त्या हसत खेळत अगदी मजेत झऱ्याच्या बाजूने चालल्या होत्या. झऱ्याच्या दोन्ही बाजूला अगदी दाट हिरवी गर्द झाडी होती. एवढ्या उन्हातही त्या एकट्या जागी खूप छान गारवा पसरला होता. दिवसभर उन्हात काम करून तिथं आल्यावर बायकांना थोडं बरं वाटत होतं. पण त्या झाडीतून वाट काढत काढत 2 जणी पुढे गेल्या आणि झऱ्याकडे पाहत तिथेच झाडीतच थबकल्या. लगेच पाठीमागच्या बायकांना इशारा करून झाडीमध्ये लपून राहायला सांगू लागल्या. झरा तसा थोडा लांबच होता म्हणा. शांताला काही कळत नव्हतं त्यांनी असं का केलं. त्या दुसऱ्या बायकांनी गडबडीतच सगळ्यांना झाडीमध्ये लपून बसा असे सांगितले. त्यांनी त्यांचं ऐकलं, पण शांताला पडलेले प्रश्न मात्र तिला काही गप्प बसू देत नव्हते. शेवटी तिने विचारले, काय झालं? व तायसाब असं लपून बसायला सांगितलं असा जनावर बिनावर हाय होय? जनावरापेक्षा बी लय भयंकर जनावर, राक्षस म्हण राक्षस हाय तिथं. तू गेला की मग जाऊ आपण पाणी प्यायला. ती बाई म्हणजे कमळा बोलली. कुणालाच काही कळत नव्हतं. कमळाकडे सगळ्या जणी काही समजलं नाही या अविर्भावात बघत होत्या. अव तायसाब, जरा समजल असं सांगा की, सगुणाने मध्येच विचारलं. अगं सगुणे, तिथं तो गार्ड हाय. झऱ्यावर पाणी भरतूया वाटतं, म्हणून मी म्हटलं थांबा जरा. कमळा. कोण गार्ड? शांताने हे न कळून विचारले. त्यावर कमळा म्हणाली, अगं कांते गार्ड विसरलीस होय? गेल्या वर्षी त्यानं काय केलं होतं? तशा सगळ्या बायका एकदम शांत झाल्या. शांताच्या अंगावर तर काटाच आला. शांताला काही गेल्या वेगळ्या गोष्टी आठवू लागल्या. हा तोच गार्ड होता ज्याच्यामुळे तिच्या चुलत जावेने आत्महत्या केली होती. अशीच जंगलामध्ये लाकडे तोडत असताना कांतीलालने शांताच्या जावेवर बलात्कार केला होता. त्याची पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवूनही कोणीही त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, कारण त्याच्या वरपर्यंत ओळखी होत्या. त्यामुळे ही केस दाबली गेली होती. म्हणून शांताच्या जावेने आत्महत्या केली होती. म्हणून त्या भागातल्या बायका घाबरून राहायच्या. त्याचं नाव ऐकून सगळ्या जणी आता एकदम गप्प झाल्या. कोणी काही बोललं नाही. पाणी भरत असताना कांतीलालला झाडीमधून काहीतरी खुसूर झाल्यासारखं वाटलं, म्हणून तो झाडीकडे बघण्यासाठी वळला. तो झाडीकडे हळूहळू येत होता आणि तेच सगुणाने पाहिले आणि सगळ्या बायकांना म्हणाली, हो तर इकडं या लागला की. आता व काय करायचं? पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.